महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळघाट विधानसभेमध्ये 10 ऑक्टोबर रोजी संभावित दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अनुसरून सोमवारी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते मंडपाच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। आगामी विधानसभा निवडणुकीला अनुसरून महायुती सरकारकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। यालाच अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिंदे गटातील आमदारांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी याकरिता कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे। शिंदे गटामध्ये असणारे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी याकरिता आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते आगामी 10 ऑक्टोबर रोजी धारणी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेणार आहेत। असे झाल्यानंतर राजकुमार पटेल यांची शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीकरिता मेळघाट विधानसभेकरिता उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। 10 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री मेळघाट दौऱ्यावर येणार असून याकरिता आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते भव्य मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। दुसरीकडे तालुका प्रशासनातील तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि राजकुमार पटेल मित्रमंडळाकडून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरकरिता हेलिपॅड बांधकाम करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेकरिता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांच्या नेतृत्वामध्ये सचिन पटेल, नौशाद अहमद, वहीद खान, रुपेश भारती, अर्पण मालवीय, सुमित चौथमल, सुपित मालवीय, प्रकाश घाडगे, कालू मालवीय, चंद्रप्रकाश पटेल, श्रीपाल पाल, रोशन मोहोळ, सचिन जावरकर, चेतन मोरे, चिंटू आठवले, युगांधर सोनवणे, अनुराग दहाट, सुयोग चौथमलसह इतर राजकुमार पटेल मित्रमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।